बातमी आपल्या हक्काची। मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 घरफोड्या, 1 जबरी चोरी आणि 1 फसवणूक अशा गुन्ह्यातील 3 वेगवेगळ्या संशयित आरोपींकडून 5 गुन्हे उघडकीस आणण्यात मोहोळ पोलिसांना यश आलं आहे। त्यांच्याकडून 2,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अक्षय उर्फ थावर मैदान भोसले, आकाश उर्फ पपण्या संभाजी चव्हाण आणि प्रतीक नामदेव शिंदे अशा तिघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वडवळ, शिरापूर, हिवरे, मोहोळ शहर आणि मलिकपट्टी या ठिकाणी घरफोडी, जबरी चोरीचे गुन्हे मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल होते। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी गुन्हे शाखेला चोऱ्यांच्या तपासासंदर्भात सूचना दिल्या होत्या। त्यानुसार मोहोळ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने, गजानन करणेवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे, सचिन माने, पोलीस नाईक राहुल कोरे, रणजित भोसले, पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ मोरे, अजित मिसाळ, अमोल जगताप, सुनील पवार, स्वप्नील कुबेर, संदीप सावंत आणि सायबर सेलचे पोलीस हेड कॉन्स्टेबल युसुफ पठाण यांची टीम रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, नाकाबंदी करणे, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून बार्शी, कामती, मंगळवेढा, मोहोळ, अकलूज, सोलापूर शहर तसेच महाराष्ट्रातील आणि परराज्यातील गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करत असताना 6 जुलै 2024 रोजी मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरापूर येथे अनिल पाटील यांच्या राहत्या घराची कडी कोइंडा तोडून घरात प्रवेश करून सोन्याच्या कानातील झुबे आणि मणिमंगळसूत्र नेल्याची घटना घडली होती। त्यापैकी अक्षय उर्फ थावर मैदान भोसले, राहणार कासारी, तालुका आष्टी, जिल्हा बीड याला पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला। त्यामध्ये त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली। मलिकपेठ आणि वडवळ येथील घरफोडी केल्याचे कबूल केले। त्याच्याकडून 1,80,000 रुपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले। तसेच 13 ऑगस्ट 2024 रोजी मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये 19 गुन्ह्यातील फरारी संशयित आरोपी आकाश उर्फ पपण्या संभाजी चव्हाण, राहणार बेंबळी, तालुका धाराशिव याला धाराशिव येथून शिताफीने पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने मोहोळ तालुक्यातील हिवरे पाटी येथील एका वृद्ध महिलेस मारहाण करून त्यांच्या गळ्यातील आणि कानातील 30,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरीने घेऊन गेल्याची कबुली दिली। तसंच तिसरा संशयित आरोपी प्रतीक नामदेव शिंदे, राहणार पाणगाव, तालुका मान, जिल्हा सातारा याने 3 जुलै 2024 रोजी मोहोळ शहरातील बस स्थानका शेजारील पंढरपूर रोड जवळ थांबलेल्या महिलेजवळ जाऊन सोनेरी रंगाचा बिस्किटासारखा धातू पायात टाकून हा तुमचाच आहे का, आपल्या दोघांना दिसला आहे तर आपण दोघे जण वाटून घेऊ असे म्हणत तिच्याकडून गळ्यातील आणि कानातील 30,000 रुपये किमतीचे दागिने घेऊन तिला बनावट सोन्याची बिस्किट दिल्याची घटना घडली होती। प्रतीक शिंदे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ही 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले आहे। वरील प्रमाणे मोहोळ पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी, जबरी चोरी आणि फसवणूक अशा 5 गुन्ह्यातील वेगवेगळ्या 3 आरोपींकडून 2,40,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत। हिस्ट्री शीटरवरती असणारे आरोपी यांना तपासण्यात आलं। त्याचप्रमाणे काही गुन्ह्यामध्ये पाहिजे आणि फरारी असणारे आरोपी पकडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले। या दरम्यान मोहोळ पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 23 आरोपी मिळून आले। 23 पैकी एकूण 3 हिस्ट्री शीट आरोपी मिळून आले आणि या आरोपींना पोलीस स्टेशनला बोलवून पुन्हा गुन्हे न करण्याबद्दल समज देण्यात आली। अशा पद्धतीच्या ऑल आउट ऑपरेशनची कारवाई एक अतिशय उत्कृष्ट कामगिरी मोहोळ पोलीस स्टेशनने केलेली आहे। यामध्ये 3 घरफोडी, 1 जबरी चोरी, 1 फसवणूक असे एकूण 5 गुन्हे उघडकीला आणलेले असून त्याच्यामध्ये जो मुद्देमाल आहे तो हस्तगत केलेला आहे। आरोपींना अटक केलेली आहे। एकूण 3 आरोपी अटक केलेले आहेत आणि 2,40,000चा मुद्देमाल आहे तो हस्तगत करण्यात आलेला आहे। याच्याबद्दल मोहोळ पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन इन्चार्ज सुरेश राऊत यांची आणि त्यांच्या डीबी पथकाची कामगिरी उत्कृष्ट आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक सर अतुल कुलकर्णी सर आणि ॲडिशनल एसपी सर प्रीतम यावलकर सर यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील
महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।